अभिनंदन करायचं आहे। भारतीय कबड्डी संघाचं प्रतिनिधित्व त्यांनी 1983 ते 85 मध्ये पाकिस्तानला 2 वर्ष सतत दौऱ्यावरती केलेलं आहे। त्याचप्रमाणे 1993 ते 1954 येथे झालेल्या 7 गेम्स बांगलादेशमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलेलं मिस्टर सुरेश कुमार याचा सुद्धा आपण सगळे टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक अभिनंदन करायचं आहे। मी माननीय श्री कुंभार साहेब, श्री मोरे साहेब यांना आपण आयोजन समितीच्या वतीनं अशा गुणी काळातूनचा आपण पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन करायचं आहे। त्याचप्रमाणे हरियाणा संघातून खेळत असलेले राष्ट्रीय खेळाडू व अनिल कुमार हे सर्कल कबड्डी इंडियन टीमचे कॅप्टन होते आणि त्याच्या अगोदर इंटरनॅशनल कबड्डी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलेले श्री अनिल कुमार यांचं सुद्धा आपण टाळ्याच्या गजरामध्ये हार्दिक अभिनंदन करायचं आहे। या सर्व हरियाणा संघाच्या 3 खेळाडूंचं आपण अभिनंदन केलेलं आहे। धन्यवाद। माननीय श्री कुंभार साहेबांची ओळख करून देत आहेत। सामनाधिकाऱ्यांची ओळख क्रीडांगण क्रमांक 1 वरती श्री कुंभार साहेब तसेच माननीय सबनी साहेब या सर्व मान्यवरांना आपण क्रीडांगणावरती येताचपूर्वी आपण खेळाडूंची ओळख करण्यापूर्वी मी परत पुन्हा एक अनाउन्समेंट करतोय की या तामिळनाडू इलेक्ट्रिसिटी बोर्ड मधून खेळणारा संघ या संघामध्ये प्रथमतः ज्या गणेशन मिस्टर गणेशन हा तामिळनाडू संघाचा खेळाडू आहे। त्यांनी एशियन चॅम्पियनशिप मध्ये हिरोशिमा येथे झालेल्या जपानमध्ये 1994 मध्ये त्या भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचा अर्जुन पारितोषिक अवॉर्ड असा आहे। माननीय श्री गणेशन हे सुद्धा स्वागत करत आहे। श्री गणेशन अर्जुन पुरस्कार विजेता एक तामिळनाडूचा उत्कृष्ट खेळाडू, भारताचा प्रतिनिधित्व केलेला जपान येथे असा गुन्हे खेळाडू आज सांगलीकरांना आपल्या या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालंय। त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन। त्याचप्रमाणे माननीय सुद्धा या ठिकाणी आलेले त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत केले आहे। खेळाडूंची ओळख टाटा पॉवर कबड्डी संघ माननीय श्री कुंभार साहेब, सबनी साहेब त्यांच्या बरोबर आहेत, सूर्यवंशी साहेब दोन्ही संघाच्या खेळाडूंची ओळख करून देत आहे। त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे 2 विद्युत मंडळामध्ये एक महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड आणि दुसरा संघ टाटा पॉवर आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ तामिळनाडू इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड हा जवळजवळ ऑल इंडिया स्पोर्ट्स मध्ये प्रत्येक वेळी त्यांनी बरेच वर्ष अंतिम फेरीपर्यंत मदत मारलेली आहे आणि सगळ्यात बलाढ्य संघ असा तामिळनाडू इलेक्ट्रिक स्पोर्ट्स संघाचा या स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व करतोय। त्यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू माननीय श्री गणेशन आहेत, राष्ट्रीय खेळाडू आहेत, असा सर्वांचा खेळाडूचा भरणा असलेला हा एकदम बलाढ्य संघ तामिळनाडू इलेक्ट्रिसिटी बोर्ड। धन्यवाद माननीय श्री कुमार साहेब, माननीय श्री सबनी साहेब। उत्कृष्ट माहिती या ठिकाणी ऑब्झर्वर म्हणून आलेले माने साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सादर केलेली आहे। अधिक पटीत सांगलीकरांना सर्व राष्ट्रीय खेळाडूंचा जवळून परिचय करून देण्यामध्ये त्यांनी चांगलं मोलाचं कामगिरी एक चढाई
गाडी सर क्रीडांगन क्रमांक 1 पर और 2 पर क्रीडांगन क्रमांक 1 पर एपी ट्रांसको वर्सेस हरियाणा स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड। क्रीडांगन क्रमांक 2 पर तमिलनाडु इलेक्ट्रिसिटी बोर्ड वर्सेस टाटा पावर कंपनी लिमिटेड।